नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर, भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात। नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध। आणि यशोदा हॉस्पिटल, प्रसूतीगृह, बाल रुग्णालय, वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर। आता मिळवा मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर सारख्या स्मार्ट सिटी मध्ये मिळणारे दर्जेदार क्वालिटी असलेले सोलर सिस्टीम आपल्या शहरात। आरोही सोलर पॉवर आणि वॉटर हीटर, ग्राहकांना घरपोच सर्वात स्वस्त सोलार सिस्टम स्थापित करून देणारी नामांकित कंपनी। आमची वैशिष्ट्ये: महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी शासकीय योजनेतून सबसिडी, आता घरीच वीज तयार करून महावितरणला वीज विकण्याची सुवर्ण संधी, छतावरील सौर ऊर्जा पॅनलद्वारे वीज निर्मिती आणि वीज बिल शून्य, विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची व्यवस्था, प्रथम नोंदणी, प्रथम प्राधान्य, 3 किलोवॅट पासून 10 किलोवॅट पर्यंत सोलार पॉवर सिस्टम उपलब्ध। आमचा पत्ता: आरोही सोलार पॉवर आणि वॉटर हीटर, ग्रीन एनर्जी सोल्युशन, मंठा अंबड बायपास, कृष्णा मॉल समोर, कृष्णकुंज कॉलनी, शॉप नंबर 1, जालना। संपर्क: श्री अतुल देशमुख, 8888555525 आणि रवी तौर, 9022952215। चंद्रपूर मध्यवर्ती बँकेची परीक्षा ज्या खासगी कंपनीला दिली त्या कंपनीची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे। जालना शहरातील धरती जनसेवा प्रतिष्ठान येथे ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती, मात्र ऐनवेळी परीक्षा रद्द करण्यात आल्याने उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं होतं। प्रशासनाचा धिक्कार असो, आयटीआय कंपनी मुर्दाबाद, आयटीआय कंपनी मुर्दाबाद। अरे ढिसाळ प्रशासनाचं करायचं काय? ढिसाळ प्रशासनाचं करायचं काय? आयटीआय कंपनी मुर्दाबाद। चंद्रपूर मध्यवर्ती बँकेची परीक्षा ज्या खासगी कंपनीला दिली त्या कंपनीची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे। बँकेची परीक्षा घेण्याचे काम जर कोणत्याही बोगस कंपनीला दिले असेल तर भविष्यात कोणालाही बँकेत नोकरी लागणार नाही असं गोरंट्याल म्हणाले आहेत। दरम्यान चंद्रपूर मध्यवर्ती बँकेची परीक्षा ज्या बोगस कंपनीला दिली तिच्यावर कारवाई झाली पाहिजे असं देखील गोरंट्याल यांनी म्हटलंय। चंद्रपूर मध्यवर्ती बँकेच्या परीक्षेत गोंधळ झाल्याने बाहेरील जिल्ह्यातून जालन्यात आलेल्या अनेक परीक्षार्थ्यांची गैरसोय होते, त्यामुळे ज्या खासगी कंपनीला बँकेच्या परीक्षेचं काम दिलं तिची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे। ही परीक्षा देण्यासाठी विदर्भातील अनेक जिल्ह्यातून उमेदवार आले होते, मात्र ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं होतं। का ठिय्या आंदोलन करताय तुम्ही? हे आंदोलन यासाठी करतोय सर, माझं नाव शैलेश बळवंत आहे, मी यवतमाळहून आलो आहे सर। एवढ्या खूप पूर्ण महाराष्ट्रामधून विद्यार्थी आले आहे, कारण की आमचा आज पेपर होता चंद्रपूर मध्यवर्ती बँकेचा आणि सेंटर आलं होतं आम्हाला जनसेवा भारती जनसेवा प्रतिष्ठानमध्ये। तर तिथे गेल्यानंतर असं कळालं सर की तिथे पेपरच नाही आहे, पूर्ण रद्द झाला आहे। काल शिपाई पदाचा पेपर होता, तिथे काहीतरी गोंधळ झाला आहे। पूर्ण परीक्षेचे जे धोरण होतं, पूर्ण जे काही पूर्ण परीक्षामध्ये गोंधळ झाला आणि आजही आम्हाला सांगितलं, कोणती कल्पना न देता आम्हाला ना मेल आला आहे ना आम्हाला कोणता मेसेज आला आहे मोबाईलवर की तुमची परीक्षा रद्द झाली आहे म्हणून। आम्ही जेव्हा सेंटरला गेलो त्यावेळेस कळालं की पूर्ण परीक्षा रद्द झाली आणि त्यानंतर पूर्ण विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला। आम्ही त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलो, इथे आम्ही ठिय्या करत आहे की आमचा पेपर का होत नाही आहे। पूर्ण परीक्षा जेवढ्या चालू आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता 30 ते 40 सेंटरमध्ये परीक्षा होत आहे, फक्त जालना सेंटरवरच परीक्षा नाही होत आहे। त्यामागचं कारण काय हे आम्हाला कंपनीला आणि प्रशासनाला विचारायचं आहे आणि सगळं विद्यार्थ्यांची मागणी आहे की ही परीक्षा ITI या कंपनीकडून सोडवून ती TCS किंवा IBPS या कंपनीकडे देण्यात यावी। बस एवढीच मागणी आहे आमची सर्व विद्यार्थ्यांची आणि सर्व जेवढ्या सदरील परीक्षा चालू आहेत पूर्ण परीक्षा केंद्रावर सर्व रद्द करण्यात यावा ही मागणी आहे। बस धन्यवाद।
सेट आज चंद्रपूर मध्यवर्ती बँकेमध्ये गोंधळ झालेला आहे. विद्यार्थ्यांना आज रद्द करण्यात परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे. काय सांगणार? बघा, चंद्रपूर मध्यवर्ती बँक याच्या कर्मचाऱ्याची जी परीक्षा आयोजित केली ते कोणतरी खाजगी कंपनीला दिली आणि त्यांचा सेंटर जालन्याला दिला आणि ऐन वेळी ही परीक्षा रद्द झाली. या विदर्भातून मराठवाड्यातून फार विद्यार्थी जालन्याला आले आणि थंडीचे दिवस आहे आणि कोणत्याही प्रकारची व्यवस्था त्यांची राहण्याची जेवणाची केलेली नाही आणि एक संभ्रम स्थिती निर्माण झाली. याबद्दल आम्ही संबंधित कलेक्टरकडे निवेदन देणार आहे आणि हे जे कंपनी आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. अशी बोगस कंपनीला जर असंच काम दिलं तर भविष्यात कोणत्याही बँकात कोणती नोकरी लागणार नाही. कारण मी पण मध्यवर्ती बँकचा व्हाईस चेअरमन गेला 10 वर्ष होता, आता डायरेक्टर आहे. मला माहिती आहे की तिथं भरतीची प्रक्रिया काय असते आणि ह्या बोगस कंपनीवर कारवाई केली पाहिजे. जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने जालना शहरात अनधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम 21 डिसेंबर 2024 पासून करण्यात येत आहे. खाजगी ठेकेदाराला अनधिकृत नळधारक शोधण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. जालना शहरातील अनधिकृत नळधारक शोधून त्यांचे कनेक्शन नियमित करण्यासाठी गतवर्षी महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम राबवली होती. मात्र या मोहिमेला यश आले नाही. त्यामुळे आता ठेकेदारांमार्फत अनधिकृत नळधारक शोधण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला असून अनधिकृत नळधारक शोधण्यासाठी खासगी ठेकेदाराला मंजुरी दिली आहे. शहरातील मालमत्ताधारक आणि अनधिकृत नळधारकांच्या संख्येत मोठी तफावत आहे. अनधिकृत नळधारकांची संख्या 30 ते 35 हजारांहून अधिक असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ठेकेदारांमार्फत अनधिकृत नळधारक शोधले जात आहे. ज्यांच्याकडे अनधिकृत नळ कनेक्शन असेल तर त्यांनी ते अधिकृत करून महानगरपालिकेला सहकार्य करावे, नसता नाहक फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येईल, अशी माहिती महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे. जालना शहराला आज 6 दिवसाआड म्हणजे दर 7व्या दिवशी पाणी पुरवठा केला जातो महापालिकेकडून. शहरामध्ये जी आपली वितरण व्यवस्था आहे ते जवळजवळ जी 70,000 घरं आहेत त्या प्रत्येक घरापर्यंत आपली पाण्याची पाईपलाईन जाते आणि बहुतांशी लोकांनी पाण्याचे कनेक्शन घेतलेले आहेत. म्हणजे साधारणपणे 65 ते 70,000 कनेक्शन जालना शहरात आहेत. परंतु आपल्या रेकॉर्डवर अधिकृतरित्या फक्त 18,000 कनेक्शनची नोंद आहे. म्हणजे याच लोकांना आम्ही बिलं पाठवतो आणि त्यातलेच अर्धे अधिक लोक पाण्याची पट्टी भरतात. या व्यतिरिक्त जो वर्ग आहे म्हणजे 35,000पेक्षा जास्तीचे जे मालमत्ताधारक आहेत त्यांच्या घराला पाण्याचं कनेक्शन मात्र आहे, परंतु ते कोणत्याही स्वरूपाची पाणीपट्टी नगरपालिकेकडे भरत नाहीत. त्यांनी नगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता परस्पर स्वतःच्या फायद्यासाठी नळ कनेक्शन घेतलेले आहेत. अशा स्वरूपाचं नळ कनेक्शन घेणं, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं हे एकतर नगरपालिकेचं उत्पन्नही कमी करण्याचं आहे आणि कोणत्याही परवानगीशिवाय असं कृत्य करणं हे फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. याबाबत आपण खूप विचार केला. 2022, 2023 आणि 2024 अशा 3 वेळा आपण आपल्या प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली होती की नागरिकांनी त्यांची जी कनेक्शन्स आहेत ती कनेक्शन्स रेग्युलर करून घ्यावीत. आपण ह्या जाहिरातीवरच प्रत्येक वर्षी कमीत कमी 8 ते 9 लाख रुपये खर्च केले, परंतु आपल्याला 5 लाख रुपयेसुद्धा अनधिकृत कनेक्शनमधून मिळाले नाहीत. नागरिकांनी आम्ही दिलेल्या जाहिरातीला, आम्ही केलेल्या आव्हानाला कोणत्याही स्वरूपाचा प्रतिसाद दिला नाही. हे जर नागरिकांनी स्वतःहून आजपर्यंत जर कनेक्शन नियमित करून घेतले असते तर आज आम्हाला अशा स्वरूपाची कोणतीही कारवाई करायची आवश्यकता पडली नसती. आम्ही त्यानंतर एक प्रायव्हेट एजन्सी नेमलेली आहे. त्या एजन्सीमार्फत प्रत्येक घरांचा सर्वे केला जाईल. प्रत्येक घरात 1 आहे, 2 आहेत किंवा किती कनेक्शन आहेत किंवा कनेक्शन नाही याबाबत खात्री केली जाईल. त्या कनेक्शनची साईज विचारात घेतली जाईल आणि त्याप्रमाणे त्याला पाठीमागील 2 वर्षाचा पाणीपट्टी दंड स्वरूपात, चालू वर्षाची पाणीपट्टी आणि जे नियमितीकरणाचे काही नियम आहेत त्या नियमाला अनुषंगून 10,000 रुपयेप्रमाणे त्यांनी महापालिकेत भरणा केला तरच त्याचं जे कनेक्शन आहे जे अनधिकृतपणे घेतलेलं आहे ते नियमित केलं जाईल. अन्यथा त्याच्या स्वरूपात पोलीस स्टेशनमध्ये पाणी चोरी केल्याचं, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याचं, महापालिकेचं नुकसान केल्याचं आणि अनधिकृत नळ कनेक्शन घेतल्याचे महापालिकेच्या कलमामार्फत आणि जे भारतीय दंड विधान आहे त्या कलमाअंतर्गत आम्ही फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करणार आहोत
आजही माझी विनंती आहे की स्वतःहून आपण आपलं कनेक्शन नियमित करून घ्या आणि गुन्हे कुणावर दाखल होणार नाहीत याबाबत नागरिकांनी सहकार्य करा. ज्यांनी अनधिकृतपणे कनेक्शन घेतलेली आहेत त्यांनी आमचा सर्वेचा एजन्सीचा माणूस आल्यानंतर त्याच्यामार्फत त्या कनेक्शनचं नियमितीकरण करायचं आहे. यामार्फत आम्हाला जवळजवळ 30 ते 35 हजार इल्लिगल कनेक्शन शहरात असतील असा एक प्राथमिक अंदाज आहे. प्रत्यक्ष कारवाई केल्यानंतर सोमवारपासून आमची ही कारवाई सुरू होते. प्रत्यक्ष कारवाई केल्यानंतर तर आपल्याला ह्या गोष्टीचा अंदाज येईल नेमकी परिस्थिती काय आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत आण्वी आश्रमशाळा बदनापूर तालुक्यात प्रथम आली आहे. संत भगवान बाबा प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये बदनापूर तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळाला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये राबवण्यात आले. या अभियानात संत भगवान बाबा प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा आण्वी खाजगी व्यवस्थापनात बदनापूर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या अभियानात पायाभूत सुविधा, ध्येय धोरण अंमलबजावणी तसेच शैक्षणिक संपादनातून या 3 प्रमुख निकषांवर विविध मुद्द्यांतर्गत मूल्यमापन करण्यात आले होते. विद्यालयाने या सर्व निकषांचा अभ्यास करून प्रभावीपणे अंमलबजावणी केली, त्यामुळे आण्वी आश्रमशाळा बदनापूर तालुक्यात प्रथम क्रमांकावर आली आहे. या यशासाठी मुख्याध्यापक अरविंद पवार, आण्वी आश्रमशाळा शिक्षकांसह विद्यार्थ्यांचा संस्था सचिव निवृत्ती पाटील गावंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय. या आश्रमशाळेने तालुक्यातील प्रथम क्रमांक पटकावून 3 लाख रुपये बक्षीस मिळवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे. जालना शहरातील मोती तलावाच्या सुशोभीकरणावर भर देत मोती तलावाचे पाणी दूषित होऊ नये त्या दृष्टीने मोती तलावाच्या किनाऱ्यावर स्वतंत्र विसर्जन कुंड तयार करण्यात येत आहे. या कामाची महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी आज पाहणी केली आहे. मोतीबागेच्या तलावाच्या ठिकाणी दरवर्षी गणपती विसर्जनाच्या ठिकाणी गणपती आणि दुर्गादेवीचे विसर्जन केले जाते. त्याच ठिकाणी उत्तर भारतीय नागरिक छठ पूजेसाठी येतात, ते त्यांचा सण साजरा करतात. मात्र त्या ठिकाणी काही सुविधा नागरिकांसाठी नव्हती आणि गणपती विसर्जनाच्या वेळी जे प्लास्टर ऑफ पॅरिसचे मटेरियल विसर्जित केले जाते त्या मटेरियलमुळे पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही. त्या ठिकाणी विसर्जन कुंड महानगरपालिकेच्या वतीने तयार करण्यात येत असून या कामाला आता गती आली असून पर्यावरण संरक्षणासाठी या दृष्टीने काम केले जात आहे. त्याचबरोबर मोती तलावाच्या सांडव्याच्या संदर्भाची टेक्निकली व्यवस्था ही पूर्णपणे केली गेली असल्याचं आयुक्त यांनी सांगितलं असून मोती तलावाचे आयुष्य कसे वाढेल या दृष्टीने काम केले जात असून कोणत्याही प्रकारे पर्यावरणाला हानी होईल असं आपण त्या ठिकाणी विचारपूर्वक काम केले जात असल्याचं आयुक्त संतोष खांडेकर यांनी सांगितलंय. जवळ जो काही कुंड वगैरे तयार करण्याचं काम चालू आहे, कशा पद्धतीने काम चालू आहे, आपण व्हिजिटसुद्धा दिली, काय सांगाल सर? काय मोतीबागेच्या ठिकाणी जो मोती तलाव आहे त्या तलावाच्या पाठीमागच्या बाजूला आपण दरवर्षी गणेश मूर्तींचं आणि देवींच्या मूर्तींचं विसर्जन करतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी उत्तर भारतीय बिहारी जे कम्युनिटी आहे ते त्यांचा सण साजरा करतात आणि परंतु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुविधा अशी नागरिकांसाठीची पण नव्हती आणि जे विसर्जित केलं जातं मटेरियल ते सुरक्षितपणे राहील म्हणजे त्याच्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही अशी काही व्यवस्था नव्हती. त्यामुळे आपण त्या ठिकाणी विसर्जन कुंड तयार करतो आहे. विसर्जन कुंड करून आपण ते मोती तलावापासून वेगळं करतो आहे. त्याच्यामुळं जे मूर्ती विसर्जित होतील ते प्लास्टर ऑफ पॅरिसचं मुख्य तलावामध्ये मिक्स होणार नाही. त्यामुळे त्याच्यातला कलर किंवा जे आर्सेनिकसारखे घातक पदार्थ आहेत ते पाण्यात मिक्स होणार नाहीत आणि पाण्यातून ते लोकांच्या आरोग्यापर्यंत जाणार नाहीत. लोकांनाही कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही. या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन त्या ठिकाणी एक आपण चांगला कुंड तयार करतो. साधारणपणे 2-1 हजार मूर्ती त्या ठिकाणी विसर्जित करता येतील एवढ्या क्षमतेचं आपण कुंड तयार करतो आहे. 2-3 वर्षानंतर जसं ते भरलं जाईल त्यानंतर आपण ते पुन्हा ते ड्राय करून आतली POP का बाहेर काढून आपण म्हणजे डिसिल्टिंग करून आपण ते दुसऱ्या ठिकाणी त्याची विल्हेवाट लावू शकतो आणि ते पुन्हा वापर करता येईल. त्याच्यामुळं जे मोती तलाव आहे त्याचं आयुष्य कायम राहील. त्याच्यामध्ये कोणतंही म्हणजे पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही. तिथलं जे मायक्रो क्लायमेट आहे ज्याच्यामुळे छोट्या लहान सहान वनस्पती जीव जंतू ज्या ठिकाणी पाण्यामध्ये त्या इकोसिस्टीम जी डेव्हलप झालेली असते ती इकोसिस्टीम कायम राहील आणि एकूणच पर्यावरणाचं संरक्षण राहील अशा पद्धतीचा तो प्रोजेक्ट आहे.
त्यामुळं नागरिकांच्या मनात याबाबत काही गैरसमज असतील तर ते नागरिकांनी करून घेऊ नयेत. त्याबाबतचा प्लॅन जर कोणाला पाहायचा असेल तर महापालिकेमध्ये उपलब्ध आहे. बांधकाम विभागामध्ये आमच्या अभियंत्याशी जर कम्युनिकेट केलं तर ती सगळी माहिती त्यांना द्यायला तयार असते. सर तिथं भरीव वगैरे बांधकाम म्हणजे हे केलं जाते, मोती तलावाची साईज वगैरे कमी होणार नाही का? आणि नाही, सांडवा जे होता. जे भरलेलं आहे ना ते परत काढणार आहेत. ते पलीकडलं पाणी काढण्यासाठी तेवढं कुंड छोटंसं आर्टिफिशियल तयार करावं लागतं. नंतर रिटेनिंग वॉल RCC झाल्यानंतर तो मातीचा बांध जो केला आहे तो आपण काढून घेतो. मातीचा बांध तिथं कायमस्वरूपी राहत नाही. भविष्यामध्ये पाणी पाऊस झाला तर सांडवा कुठून राहील मोतीबाग? त्याची सांडव्याची व्यवस्था त्याच्यामध्ये टेक्निकली पूर्णपणे केलेली आहे. त्याच्यामुळे मोती तलावाचं आयुष्य वाढवतो आपण, आयुष्य कमी करत नाही. कोणत्याही प्रकारे पर्यावरणाला हानी. सदृढ आरोग्यासाठी नियमित चालणे धावणे महत्त्वाचे असून जनसामान्यांना आरोग्यदायी जीवनशैलीची प्रेरणा मिळावी या हेतूने येथील फन रनर्स रोड ट्रॅक क्लबतर्फे आयोजित फन रनर्स रोड ट्रॅक मॅरेथॉन स्पर्धा रविवारी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. लोकप्रतिनिधींसह 2000 धावपटू या स्पर्धेत धावले आहेत. अब दौडेगा जालना संकल्पनेवर आधारित स्पर्धेचा मंठा चौफुली परिसरातील रॉयल रिजन्सी येथे सकाळी 6:30 वाजता खासदार डॉक्टर कल्याण काळे, आमदार अर्जुनराव खोतकर, माजी मंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पंचाळ, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि सर्व प्रायोजक यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आलाय. 3 आणि 5 किलोमीटर तसेच 10 किलोमीटर अशा 3 विभागात वयोगटानुसार स्पर्धा घेण्यात आली आहे. यावेळी विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात आलाय. यावेळी प्रायोजक, फन रनर्स रोड ट्रॅक क्लब ऑफ जालनाचे सदस्य आणि स्पर्धकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जालना शहरातील गोल्डन जुबली शाळेच्या पाठीमागे हनुमान घाट कट्टा परिसरातील श्री पलसिद्ध सेवा आश्रमात शांतीब्रह्म 1008 सद्गुरू सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या पुढाकाराने भगवान महाकालेश्वर आणि जगद्गुरू पलसिद्ध महाराज स्वामीजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशरोहण सोहळा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानिमित्त कालपासून शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं आहे. जालना शहरात 21 ते 27 डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये शिव महापुराण कथा, ग्रंथराज परम रहस्य पारायण, शिवदीक्षा, गुरुमंत्र संस्कार, धर्मसभा अशा भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज रोजी दुपारच्या सुमारास प्रेममूर्ती जगदीशानंद शास्त्री यांच्या मधुर वाणीतून शिवपुराण कथेचं वाचन करण्यात आलंय. या कथेमध्ये शिवमहिमांचे कथन करण्यात आले आहे. यावेळी मोठ्या भक्तिभावाने शिवभक्त मंडळींनी मोठ्या आनंदात भक्तिगीतांवर नाचत या शिवकथेचे श्रवण केले. यावेळी मोठ्या प्रमाणात समस्त वीर शिव लिंगायत समाज आणि महिला भगिनी तसेच शिवभक्त मंडळाची उपस्थिती होती. प्रश्न केले त्यावेळी सूर्य महाराज शौनकादी ऋषींना महादेवाविषयी कथा सांगतायत. ऋषीने प्रश्न केले, महादेवाला बेलच का प्रिय आहे? महादेवाच्या शिवलिंगावरती जलच का अर्पण केल्या जातो? कृष्ण मंदिरामध्ये गेले, कृष्णाला वस्त्र घातल्यानंतर जल अर्पण केल्या जात नाही. रामाला वस्त्र परिधान केल्यानंतर रामावरती जल टाकायला चालत नाही. म्हणले एक देवादिदेव महादेव आहेत. म्हणले कधीही जा, केव्हाही, कशाही अवस्थेमध्ये म्हणले भगवान शंकराच्या शिवलिंगावरती जल अर्पण सर्वात अगोदर कोणी केलं? या महादेवाची पूजा सर्वात अगोदर कोणी केली? सर्वात अगोदर बेल कोणी वाहिलं? सर्वात अगोदर जल कोणी वाहिलं? सर्वात अगोदर महादेवाची पूजा कोणी केली? आणि तो दिवस कोणता होता की ज्या दिवशी महादेवाची पूजा झाली? सर्वात अगोदर महादेवाची पूजा कोणी केली? सर्वात अगोदर शिवलिंगाची पूजा कोणी केली? काही टेन्शन घेऊ नका, बिलकुल नाही, टेन्शन घ्यायचंच नाही. तुम्ही कथेतलं काहीच पाठ करू नका, फक्त मालिका चांगल्या पाठ करा. कथा सांगायला मी आहे ना.
या शिवलिंगाची सर्वात अगोदर जर कोणी पूजा केली, उद्या तुम्हाला तुमचे मुलं प्रश्न करणार आहेत, आई महादेवाच्या मंदिरामध्ये जाते, महादेवाला जल का अर्पण करते, काय उत्तर आहे तुमच्याकडे? कृष्णाची पूजा मूर्ती रूपामध्ये होते, रामाची पूजा मूर्ती रूपामध्ये होते, देवादिदेव महादेवाची पूजा करत असताना मूर्ती रूपामध्ये का पूजा होते? हे शिवलिंग काय आहे? आणि ज्यावेळी तुमचे मुलं असे तुम्हाला प्रश्न करतील त्यावेळी आईला उत्तर देता आलं पाहिजे. आताची पिढी नाही तर तुम्ही म्हणता माझी सासू पाणी वाहत होते म्हणून मी वाहत होते. मुलगा म्हणेल तू बी सासू, तुझी सासू बी एकदम. या सृष्टीमध्ये सर्वात अगोदर शिवलिंगावरती जल कोणी अर्पण केलं असेल तर पुराणामध्ये वर्णन येतं, सर्वात अगोदर शिवलिंगाची पूजा ब्रह्मा विष्णू आणि महेशाने केली. कोणी केली? ब्रह्मा विष्णू आणि महेश. याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. महाकालेश्वर व जगद्गुरु पलसिद्ध महास्वामी मूर्ती प्राणप्रतिष्ठा श्री श्री 1008 सद्धर्म सिंहासनाधीश्वर जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैनी पीठ कर्नाटक आणि वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यात विविध उपक्रमांचं आयोजन. दिनांक 25 डिसेंबर 2024 शिवदीक्षा व गुरुमंत्र संस्कार सोहळा. दिनांक 26 डिसेंबर 2024 मूर्ती प्राणप्रतिष्ठा व भव्य मिरवणूक. दिनांक 27 डिसेंबर 2024 धर्मसभा व कलशारोहण सोहळा. भव्य शिव महापुराण दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत. शिवकथाकार प्रेममूर्ती जगदीशानंद शास्त्री आळंदी देवाची. स्थळ श्री पलसिद्ध सेवाश्रम, हनुमान घाटकट्टा, गोल्डन जुबली शाळेच्या मागे, जालना.
सफल सीड्स अँड बायोटेक लिमिटेड जालना यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांसाठी क्रॉप शोचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या, पालेभाज्या, कापूस, मक्का इत्यादी पिकांचे एकूण 420 प्रकारचे बियाणे शेतकऱ्यांना बघायला मिळणार आहे. तसेच विदेशातील काही उद्योजक आणि शेतकरी या क्रॉप शो मध्ये सहभागी होणार आहेत. मराठवाड्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या क्रॉप शोला अवश्य भेट द्यावी. दिनांक 14 डिसेंबर ते 23 डिसेंबर 2024 पर्यंत. प्रदर्शनाचा पत्ता व वेळ: सफल सीड्स अँड बायोटेक लिमिटेड, सफल फार्म हाऊस, रेवगाव रोड, सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत. गायत्री लॉन्स जालना. जालना शहराच्या मध्यभागी असलेले सुप्रसिद्ध लॉन्स. वाढदिवस असो वा लग्न सोहळा यासाठी शहरातील भव्य निसर्गरम्य वातावरणातील एकमेव ठिकाण. उपलब्ध सुविधा: प्रशस्त डोम हॉल, मुबलक पाणी उपलब्ध, पार्किंग साठी स्वतंत्र व्यवस्था, स्पेशल मीटिंग आणि कॉन्फरन्स हॉल, 15,000 स्क्वेअर फुटामध्ये प्रशस्त गार्डन, वधूवरांसाठी स्वतंत्र रूम, वऱ्हाडी मंडळींसाठी प्रशस्त हॉल, सर्व सोयी सुविधांयुक्त असलेले गायत्री लॉन्स. बुकिंग साठी आजच संपर्क करा. बबनदादा सोड संपर्क क्रमांक 9317263777 किंवा 9561443777. तर आपल्या शुभ कार्यासाठी संपर्क करून नक्की बुकिंग करा. आमचा पत्ता: गायत्री लॉन्स, सोरटी नगर, अंबड रोड, जालना. जालना मंठा रोडवरील रामनगर शुगर फॅक्टरी जवळील हिंद पेट्रोल पंपासाठी एक अनुभवी मॅनेजर कामासाठी पाहिजे. तसेच जालना शहरातील अंबड चौफुली जवळील गोल्डी लॉन्स समोरील जय भारत पेट्रोल पंपावर कार्यालयीन कामकाजासाठी एक महिला पाहिजे. आमचा संपर्क 9175083166.